श्रीपाद भट स्वामींचे निस्सीम भक्त होते। ते अत्यंत विद्वान तर होतेच, परंतु स्वभावाने अतिशय नम्र होते। एक दिवस स्वामी समर्थ श्रीपाद भटांना म्हणाले की श्रीपाद भटा, तू 3 महिने काशीस जाऊन राहा, नंतर आमच्या भेटीला ये। स्वामीची आज्ञाशीर सावंत मानून हा विद्वान ब्राह्मण काशी क्षेत्री गेला। गंगा स्नान तर नित्य घडत होतेच, परंतु काशी विश्वेश्वराचे अष्टप्रहर दर्शन घडायचे हेच श्रीपाद भट यांना अधिक आनंददायी वाटायचे। स्वतः श्रीपाद भट हे विद्वान दशग्रंथी ब्राह्मण असल्यामुळे काशी क्षेत्री रोज सभा होत तेथे ते जायचे। शास्त्री पंडितांच्या या सभेत श्रीपाद भटांना कोणी मान देत नसे, कारण काशीमधले सर्व विद्वान अहंकाराने पछाडलेले होते। एके दिवशी श्रीपाद भटांनी ठरवले की या अहंकारी विद्वानांच्या सभेस जाऊन मान सन्मानाची अपेक्षा करण्यापेक्षा काशी विश्वेश्वराच्या पायाशी बसून राहणे अधिक चांगले। म्हणून त्या विद्वानांच्या सभेहून ते निघाले तो वाटेत श्री स्वामी समर्थ उभे असलेले दिसले। श्रीपाद भटांना गगनानंद झाला। ते स्वामींपाशी धावत गेले आणि त्यांचे चरण घट्ट पकडून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, आपल्या वस्त्राने पाय पुसले। तेजपुंज स्वामींना पाहून आजूबाजूच्या लोकांना वाटले की कोणी अवतारी पुरुष काशीत आलेला आहे। एका दृष्टबुद्धीच्या माणसाने स्वामींची चेष्टा करावी म्हणून मध्यमासाचे ताट स्वामींपुढे आणून ठेवले। तेवढ्यात एक तेजस्वी बाई समोर आली आणि तिने त्या मध्यमासांच्या ताटाला केवळ स्पर्श केला तर तिथे नाना तऱ्हेची फळे निर्माण झाली, कारण ती बाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती। ती म्हणाली, अरे चांडाळा, स्वामींपुढे तू मांस आणि मद्य ठेवतोस, तुझे भस्म होईल। आश्चर्य म्हणजे त्या चांडाळ वृत्तीच्या माणसाचे क्षणात भस्म झाले। स्वामींनी श्रीपाद भटांना सांगितले की तू या अहंकारी ब्राह्मणांचा निपात कर, तुझ्या तोंडून वेद बाहेर पडतील असा मी तुला आशीर्वाद देतो। त्या अहंकारी ब्राह्मणांचा ज्ञानाचा अहंकार श्रीपाद भटाने एका क्षणात उतरवला। ते सर्व विद्वान ब्राह्मण श्रीपाद भटाला म्हणू लागले, आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमची किंमत न ओळखता तुमचा अपमान केला। त्यांनी श्रीपाद भटांना उच्चासनावर बसवले, त्यांची पूजा केली। श्रीपाद भटांना संकोचल्यासारखे झाले, कारण हे सारे केवळ स्वामी कृपेमुळे झाले होते। स्वामी काही क्षणांसाठीच काशी क्षेत्री आले आणि गुप्त झाले। स्वामींची श्रीपाद भटांवर पूर्ण कृपा झाली होती। बीड जिल्ह्यात नारायणदास नावाचा एक गुजराती ब्राह्मण राहत होता। त्याची बायको गरोदर होती। त्याला खरे तर बायकोचे बाळंतपण सुखरूप पार पडेल ना याची खूप काळजी वाटत होती। घरी कोणी वडीलधारी माणसे नाहीत की गावात उत्तम डॉक्टर नाहीत, काय करावे याची नारायणदासला चिंता लागून राहिली होती। घराच्या ओसरीत तो विचार करीत बसलेला असताना तीर्थयात्रा करीत एक दक्षिणेकडचा ब्राह्मण त्याच्या घरी आला। दोघांच्या बोलण्यात संत सज्जनांचा विषय निघाला। तेव्हा हा तीर्थयात्रा करीत भगवंत स्मरणात दंग असणारा ब्राह्मण नारायणदासला म्हणाला, मी एक अवतारी सिद्ध पुरुष अक्कलकोटी प्रत्यक्ष अनुभवला। त्यांच्या लीला जीवाला थक्क करून सोडतात। नुसते स्मरण केले तरी भक्तांसाठी ते वायुवेगाने धावून जातात। प्रत्यक्ष श्री दत्तावतारी असणारे हे सिद्ध पुरुष तेजस्वी आहेत। जमले तर तुम्ही त्यांचे दर्शन घेऊन या। तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण स्वामी समर्थांविषयी भरभरून बोलत होता। स्वामींविषयी किती बोलू असे त्याला झाले होते। त्यावर नारायणदास त्या अनुभवसिद्ध ब्राह्मणाला म्हणाला, या कलियुगात केवळ पोटाची खळगी भरावी म्हणून काही माणसे साधू पुरुषाचा वेश पांघरून सर्वत्र फिरत असतात। उगीचच आपण अवतारी पुरुष आहोत अशी ते द्वाही फिरवतात आणि बोळी बाबडी माणसे त्यांच्या भूलथापांना भुलतात। मी सांगतो, गारुडीसुद्धा चमत्कार दाखवतो। हे कसले अवतारी पुरुष, माझ्या या भाकड कथांवर विश्वास नाही। तेव्हा तो तीर्थयात्रा करणारा शुद्ध मनोवृत्तीचा सज्जन ब्राह्मण नारायणदासला म्हणाला, तुम्ही अकारण स्वामींची अवहेलना करीत आहात। तुम्हाला काही अनुभव नाही। अकारण आपण सत्पुरुषांची हेटाळणी करीत आपली जीभ विटाळू नये। असह्य होऊन तो ब्राह्मण नारायणदासांच्या ओसरीतून उठला आणि ताडकन निघून गेला। इतक्यात काय झाले तर नारायणदासाची बायको प्रसूती वेदनांनी तडफडू लागली। तिची तळमळ आणि दुःख नारायणदासाला पावेना। तो एकदम घाबरून गेला। त्याला काही सुचेना। त्याच्या लक्षात आले की कारण नसताना आपण त्या पांथस्थ ब्राह्मणाजवळ स्वामी समर्थांची अत्यंत निंदाजनक बोललो। त्याचा त्रास आता सोसावा लागतो आहे। नारायणदास हात जोडून स्वामींना विनवू लागला, स्वामी, मी अत्यंत मूढ आणि अपराधी आहे। मी आपली खूप निंदा केली, मला क्षमा करा। मी शरण आलो आहे, मला संकटातून सोडवा। नारायणदास रडू लागला। बायकोच्या वेदना तर असह्य झाल्या होत्या। प्रसूती होत नव्हती। ती बाजेवर विलक्षण कासावीस झाली होती, जणू मरणाच्या दारात उभी होती। वेदनेने तळमळणाऱ्या आपल्या बायकोला पाहून नारायणदास गलबलून गेला। एका सिद्ध अवतारी पुरुषाला आपण निंदा व्यंजक बोललो
याचे शासन बायकोला का, या विचाराने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. तो स्वामींचे स्मरण करत पुन्हा बोलू लागला, स्वामी, झालेल्या अक्षम्य अपराधाबद्दल मला शासन करा, परंतु माझ्या या अश्राप बायकोची सुटका करा. नारायणदासाचे दक्षिण दिशेकडे तोंड करून साष्टांग नमस्कार घातला. आपले दोन्ही हात पुढे पसरले, डोळे मिटले. इतक्यात त्यांच्या हातांना स्वामींचे चरण लागले. स्वामी यतिवेशात साक्षात प्रकट झाले होते. ते तेज पाहून नारायणदास चमकलाच. स्वामी नारायणदासाला म्हणाले, अरे, त्या तीर्थयात्रा करणाऱ्या सत्शील ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारी अस्तित्वाची चेष्टा केलीस काय? स्वामींनी कसे ओळखले याचे नारायणदासाला आश्चर्य वाटले. तेव्हा नारायणदासाने स्वामींचे चरण घट्ट पकडले, क्षमा मागितली. म्हणाला, स्वामी, झाल्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. अशी चूक पुन्हा होणार नाही, परंतु माझ्या बायकोला प्रसूती वेदनांपासून वाचवा, तिची सुटका करा. मी काय उपाय करू तेवढे कृपा करून सांगा. स्वामी म्हणाले, अक्कलकोटला जाऊन रुद्राभिषेक कर आणि 1000 ब्राह्मणांना भोजन घाल. एवढे म्हणून स्वामी अदृश्य झाले. सायंकाळी नारायणदासाची पत्नी प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. मुलगा 5-6 महिन्यांचा झाला तेव्हा बायको नारायणदासाला म्हणाली, नवस पेळायचा आहे ना? बायकोचे हे प्रेम भारले बोलणे त्याला कळले नाही. तो एकदम संतापला, वेड्यासारखे करू लागला. नवस पेळायचे खरे तर तो विसरला होता. आठवण करून दिल्यावर लगेच तयारीला लागायचं सोडून तो वेडेवाकडे बोलू लागला. स्वामींविषयी पुन्हा निंदाव्यंजक बोलू लागला. तेव्हा त्याच्या बायकोने आणि आईने त्याला धरून अक्कलकोटला आणले. स्वामी नारायणदासाला पाहता क्षणी गरजले, काय रे, माजल्यास काय? कृतज्ञपणाचे प्रायचित्त हवे का? स्वामी एवढे बोलले आणि उठून गेले. तो अपशकुन होता. त्या क्षणी नारायणदास आजारी पडला. 4-5 महिने झाले त्याच्या चूक लक्षात आली. सर्वजण मग स्वामींची सेवा करू लागले. स्वामी दयाघन होते. त्यांनी फक्त आपली लीला दाखवली होती. 4-5 महिन्यानंतर नारायणदास बरा झाला. त्याने रुद्राभिषेक केला. 1000 ब्राह्मणांना जेवू घातले. स्वामींची करुणा भाकली आणि तो पुन्हा बीडला परतला. परतताना तो पूर्ण स्वामीमय झाला होता. इतका की निघताना स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले. अक्कलकोट गावाच्या बाहेर श्रीरामाचे सुंदर मंदिर होते. त्या मंदिरात हरिबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती. ती श्रीरामाच्या उपासनेत अखंड दंग असायची. रोज सायंकाळी ती स्वामींच्या दर्शनाला जायची. संतांचे अभंग वाचण्याचा तिला छंद जडला होता. समर्थांच्या दासबोधाची ती नित्य पारायण करायची. देवळात जी कीर्तने प्रवचने होत तेवढी ती नियमाने ऐकायची. त्याच देवळात बाबा सबनीस नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे. त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती. स्वामी कधी कधी लहर लागली तर देवळात येऊन बसत. सेवेकरी मंडळीसुद्धा स्वामींबरोबर यायची. स्वामी मंदिरात आले की हरिबाईला खूप आनंद व्हायचा. तिला वाटायचे की प्रभू श्रीरामच प्रत्यक्ष आले आहेत. श्री दत्तावतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शनसुद्धा घडवले होते. एक दिवस काय झाले तर काशीनाथ म्हसवडकर नावाचे एक वारकरी देवळात आले असताना स्वामींचा विषय निघाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना प्रवचनानंतर म्हणाले, गावातले स्वामी समर्थ हे खरे तर वेडे आहेत. हजारो लोक त्यांच्या मागे का लागले आहेत कळत नाही. श्री दत्तावतारी म्हणून स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे. त्यांचे चमत्कार आणि लीला तद्दन खोट्या आहेत. हरिबाईला हे बोलणे अजिबात आवडले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, कारण नसताना तुम्ही स्वामी समर्थांची चेष्टा करीत आहात. परिणाम चांगला होणार नाही. बाबा सबनीस, काशीनाथ म्हसवडकर वगैरे मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागली. इतक्यात एक काळाभोर लांब सडक सर्प सळसळत आला आणि बाबा सबनीसांना चावला. एकच हलकल्लोळ उडाला. काय करावे ते कळेना. म्हसवडकरांनी बाबा सबनीसांना उचलले आणि डॉक्टरकडे नेले. दवाखाना बंद झाला होता. कोणीतरी त्यांना सांगितले, स्वामींकडे जा. म्हसवडकरांना लाज वाटली. काही क्षणापूर्वीच त्यांनी स्वामींची यथेच्छ चेष्टा केली होती. परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना घेऊन स्वामींकडे गेले. स्वामी म्हणाले, म्हसवडकर, आम्ही ठार वेडे. लोक कशाला मागे लागतात कळत नाही. परंतु तुमच्या पितरांचे काय जाते? तुमचे वारकरी पोशाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत. स्वामींचे हे बोलणे ऐकून म्हसवडकर घाबरले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. क्षमा याचना केली. म्हणू लागले, स्वामी, आम्ही अनंत अपराध केले आहेत. त्याचे प्रायचित्त मिळाले. समर्थांनी बाबा सबनीसांकडे नुसते पाहिले. बाबा सबनीस ताडकन उठून बसले. सर्व विष नष्ट झाले होते. त्या क्षणापासून ते दोघे स्वामींचे भक्त झाले. भीमेच्या काठावर शिरगोर नावाचे एक गाव होते. तिथे माधवाचार्य नावाचे 50शीचे विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांना खूप कर्ज झाले होते. त्यातच त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले. त्यामुळे माधवाचार्यांची मानसिक स्थिती वेड्यासारखी झाली होती.
वास्तविक ते स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते, परंतु या दुःख काळात त्यांना स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले होते. पत्नीच्या अकाली झालेल्या मृत्यूचा त्यांच्यावर एवढा विलक्षण परिणाम झाला होता की ते वेड्यासारखे करू लागले. माधवाचार्य इतके अस्वस्थ झाले की त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली. गावातले लोक त्यांना म्हणू लागले की तुम्ही अक्कलकोटला जा, स्वामींचे दर्शन घ्या. या बिकट परिस्थितीतून स्वामी निश्चित तुमची सुटका करतील. स्वामींचे नाव कानावर पडल्या क्षणी माधवाचार्य एकदम सावरले. त्यांच्या तात्काळ लक्षात आले की या दुःख काळात आपल्याला स्वामींचे पूर्णच विस्मरण झाले. त्यांना खूप वाईट वाटले. ते तडक स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला निघाले. वाटेत स्वामींचा अखंड जप चालूच होता. स्वामींच्या स्मरणामुळे त्यांच्या दुःखाला उतार पडला. स्वामींचे दर्शन झाले. स्वामींना साष्टांग नमस्कार करून माधवाचार्य बाजूला उभे राहिले. तेवढ्यात माधवाचार्यांकडे मंद स्मित करीत स्वामी म्हणाले, सुमुहूर्त सावधान. आणि स्वामींनी त्यांच्या हातात श्रीफळ दिले. भोवती जमलेल्या लोकांना माधवाचार्यांची थट्टा करायला सुरुवात केली. तेव्हा माधवाचार्य स्वामींना म्हणाले, स्वामी, लोक थट्टेने माझ्याकडे पाहत आहेत. 50शी जवळ आली. 5,000चे डोईवर कर्ज. माझा पुन्हा विवाह कसा होणार? स्वामी माधवाचार्यांना म्हणाले, ताबडतोब आल्या वाटेने चालता हो. स्वामी आज्ञा प्रमाण मानून माधवाचार्य आपल्या गावाकडे परत चालले. त्यांनी स्वामींना नमस्कार केला. त्यांची पाठ वळली. तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले, शुभमंगल सावधान. आणि त्या क्षणी माधवाचार्यांच्या डोईवर अक्षता पडल्या. वाटेत शिरोळ गाव लागले. तेथे आपल्या आप्तांना भेटायला माधवाचार्य गेले तर त्यांच्या घरी त्यांच्या 2 मुलींची लग्ने होती. थोरलीचा नियोजित वर आला नव्हता म्हणून सर्वजण चिंताक्रांत होते. इतक्यात यजमानांच्या मनात आले की थोरली कन्या या आपल्या विद्वान आप्ताला द्यावी. माधवाचार्यांनी त्वरित होकार दिला. त्यांचे ध्यानीमनी नसताना लग्न लागले. स्वामींचे आशीर्वाद सत्य ठरले. लग्नात त्यांना वरदक्षिणा म्हणून 5,000 रुपये मिळाले. त्यामुळे माधवाचार्य ऋणमुक्त झाले. लग्न झाल्यावर माधवाचार्य तडक अक्कलकोटला आपल्या नवपत्नीला घेऊन आले आणि स्वामींचे आशीर्वाद घेतले. थट्टा करणाऱ्या लोकांची तोंडे त्या क्षणी गप्प झाली होती. बरजोरजी नावाचे एक पारशी गृहस्थ अक्कलकोटात मामलेदाराच्या हुद्द्यावर काम करीत होते. ते रोज सकाळी स्वामींच्या दर्शनाला जात असत. स्वामींच्या थक्क करणाऱ्या अद्भुत लीलांचे ते एक साक्षीदार होते. एकदा काय झाले तर त्यांचे नवरोजी नावाचे एक जवळचे नातेवाईक काही कामानिमित्त अक्कलकोटला आले. कामे आटोपून नवरोजी बरजोरजी नावाच्या या आपल्या जवळच्या आप्ताला भेटायला गेले. रात्री मुक्कामाला राहिले. जेवणे आटपल्यावर बरजोरजी यांनी आपल्या बंगल्याची दारे आतून बंद करून घेतली आणि हे दोघे पलंगावर गप्पा मारत बसले. स्वामी प्रेमात अखंड नात असणाऱ्या बरजोरजी यांनी नवरोजींना स्वामी समर्थांच्या अनेक लीला भरभरून सांगितल्या. नवरोजींना स्वामींविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे या आश्चर्यचकित करणाऱ्या अद्भुत लीलांवर त्यांचा विश्वासच बसेना. खरे तर नवरोजी स्वामी लीला ऐकून थरारून गेले होते. फक्त श्रद्धा नसल्यामुळे त्यांचा या लीलांवर विश्वास बसत नव्हता. म्हणून नवरोजी या संदर्भात काही बोलू लागणार एवढ्यात खोलीत तेजस्वी प्रकाशाचा डोळे दिपवणारा लोळ आला आणि स्वामी अचानक प्रकट होऊन दोघांच्या मध्ये येऊन बसले. नवरोजी तर थक्कच झाले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. खरे तर त्यांची वाचाच बसली होती. स्वामींनी त्या नवरोजींकडे पाहून मंद स्मित केले आणि घाबरू नकोस असे हातांनी सांगितले. नवरोजी एवढेच म्हणाले, स्वामी, दरवाजे बंद असताना आपण आत कसे आलात? बरजोरजी उठले आणि त्यांनी प्रेमाने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून ते स्वामींपुढे नम्रपणे उभे राहिले. नवरोजी स्वामींना म्हणाले, मला खूप कर्ज झाले आहे, ते फिटेल का? तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, फिटेल ना, परंतु तू मला काय देशील? नवरोजी म्हणाले, मला जे पैसे मिळतील त्यातला 4था हिस्सा देईल. तेव्हा स्वामी म्हणाले, गुजरातमध्ये जा. आणि स्वामी एकदम गुप्त झाले. नवरोजी दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईत गेले. तेव्हा त्यांना निरोप मिळाला की बडोद्याच्या महाराजांचे बोलावणे आले आहे. नवरोजी बडोद्याला गेले. तेव्हा श्रीमंत मल्हारराव गायकवाड म्हणाले, नवरोजी, तुम्ही स्वामी समर्थांना आमच्याकडे घेऊन या. आणि त्यांनी नवरोजींना खूप संपत्ती दिली. त्यातून त्यांचे कर्ज फिटले. उरलेले पैसे घेऊन ते अक्कलकोटला आले. त्यांनी स्वामींना सर्व हकीकत सांगितली आणि पैसे त्यांच्या पुढ्यात ठेवले. तेव्हा स्वामी म्हणाले, आम्ही येणार नाही, असा श्रीमंतांना निरोप पाठवा. हे पैसे परत घेऊन जा. स्वामींनी नवरोजींना केवळ चमत्कार दाखवला नव्हता तर त्यांना कर्जमुक्त केले होते. आंबेजोगाईजवळ केज नावाचे एक गाव आहे. तेथे महारुद्रराव देशपांडे नावाचे खूप श्रीमंत गृहस्थ राहत होते. या ऋग्वेदी ब्राह्मणाचा काहीही दोष नसताना त्यांची अफाट संपत्ती जप्त करण्याचा निजामाने आदेश दिला. एके दिवशी सर्व संपत्ती सरकार जमा झाली. देशपांडे हताश झाले. एका साधूच्या सांगण्यावरून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले.
स्वामींना साष्टांग नमस्कार घालून देशपांड्यांनी आपली व्यथा स्वामींना सांगितली. स्वामींनी देशपांड्यांकडे नुसते बघितले आणि म्हणाले, जिथे 4 मनोरे आहेत तिथे ताबडतोब जा. तुझे शेत आम्ही सोडवले आहे. महारुद्रराव देशपांडे यांना आश्चर्य वाटले की निजामाने आपली संपत्ती जप्त केली ती स्वामींनी एका क्षणात मोकळी कशी केली. देशपांडे त्वरित हैदराबादेस निजामाकडे गेले. तेव्हा त्यांच्या हातात निजामाचा हुकूम पडला की सर्व संपत्ती मानाने परत केलेली आहे. स्वामींची आपल्यावर खूप कृपा झाली आहे याची प्रचिती देशपांडे यांना पुन्हा आली. त्यांच्या शेतात मोहरांनी गच्च भरलेले हांडे सापडले. तेव्हा ते त्वरित अक्कलकोटला गेले आणि त्यांनी स्वामींसमोर 10,000 रुपये ठेवले. त्यांची पूजा केली. तेव्हा स्वामी म्हणाले, आम्हास काय करायच्या हे पैसे, तुझ्या घराजवळ जो उकिरडा आहे तेथे हे पैसे टाक. असे म्हणत त्यांनी जवळचा एक दगड दिला आणि चटकन म्हणाले, हा दगड त्या पैशावर ठेव. त्यावेळेला मुंबईचे हरिश्चंद्र नावाचे एक गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आले होते. त्यांना एकच छंद होता, स्वामींच्या पादुका करायच्या आणि समर्थ भक्तांना वाटायच्या. समर्थांचे हे सूचक वाक्य ऐकता क्षणी त्यांनी देशपांड्यांना पादुका दिल्या. त्या पादुका मोठ्या प्रेमाने घेऊन ते आपल्या केज गावी परत गेले. समर्थांनी प्रसाद म्हणून परत केलेल्या 10,000 रुपयातून स्वामींचा मठ आपल्या घराजवळील उकिरड्यावर उभा केला आणि स्वामींच्या पादुकांची मठात स्थापना केली. देशपांडे आता मनाने मुक्त झाले होते. त्यांनी संन्यस्त आयुष्य जगायला सुरुवात केली होती. दरवर्षी ते अक्कलकोटला येऊन हजारो ब्राह्मणांना जेवण देत ते निस्सीम समर्थ भक्त झाले होते. कुणीही स्वामींविषयी प्रेमाने बोलू लागले की त्यांच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागत. या केजवर देशपांडे यांचा अंत अक्कलकोटातच झाला. तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी समर्थांच्या समाधीजवळ बांधली गेली. एवढे हे गुरुशिष्य नाते दृढ झाले होते. अक्कलकोटजवळ ममदाबाद नावाचे एक छोटेसे खेडे आहे. तेथे गोविंदपंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन गृहस्थ राहत होते. त्यांना एक फार मोठा त्रास होता. भोजन झाले की पोटात ज्वाळ निर्माण व्हायचा. तो असह्य व्हायचा आणि जेवण ओरकून पडत असे. ते हैराण झाले होते. म्हणून एक दिवस गाणगापूरला गेले. श्रींची सेवा केली. तेव्हा त्यांना असा स्वप्न दृष्टांत झाला की तुला साक्षात परब्रह्माचे दर्शन झाले तरच ह्या व्याधीतून तू मुक्त होशील, अन्यथा नाही. या व्याधीला फक्त हाच उपाय आहे. गोविंदपंत खडबडून जागे झाले. विचार करू लागले की मी एक प्रापंचिक गृहस्थ, माझ्यापाशी साधना नाही, वैराग्य नाही, तपश्चर्या नाही की परमेश्वर भेटीचा ध्यास नाही. मला हे अलौकिक परब्रह्म दर्शन कसे काय होणार. गाणगापुरात त्यांना बाबा भट नावाचे समर्थ भक्त भेटले. गोविंदपंतांनी आपल्याला झालेला स्वप्न दृष्टांत त्यांना सांगितला. तेव्हा बाबा भट्ट त्यांना म्हणाले, तुम्ही अक्कलकोटी जा, साक्षात परब्रह्म तिथे स्वामींच्या रूपात नांदत आहे. गोविंदपंतांना खूप आनंद झाला. श्रींची पूजा करून गोविंदपंतांनी गाणगापूर सोडले. ते अक्कलकोटला आले. स्वामींचे तेजस्वी रूप पाहून गोविंदपंतांना खात्री झाली की परब्रह्माचे मूर्त रूप आपण प्रत्यक्ष अनुभवले. ते स्वामींच्या पाया पडले, नारळ चरणांशी ठेवला आणि बाजूला जाऊन हात जोडून उभे राहिले. त्या क्षणी स्वामींनी गोविंदपंतांना म्हटले, रोज गोमूत्र पी आणि गाईचे शेण अन्न म्हणून खा. 7 दिवस हा उपाय कर. 7व्या दिवशी तू या असह्य व्याधीतून मुक्त होशील. अरे ब्राह्मणा, तू गोठ्यातल्या एका वृद्ध गाईला दूध देत नाही म्हणून चारा घालायचे बंद केलेस, तिला भुकेने तळपडत ठेवलेस, त्यातच तिचा अंत झाला. म्हणून तुला हा पोटशूळ उत्पन्न झाला आहे. स्वामींचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण थक्क झाला. म्हणू लागला, स्वामी, तुम्ही परब्रह्म आहात, त्रिकालज्ञ आहात. आम्हा मूळ अवज्ञांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार धारण केलात. माझी खात्री पटली. गाणगापूरला आपणच मला स्वप्न दृष्टांत दिलात याची मला या क्षणी प्रचिती आली. गोविंदपंत कुलकर्ण्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. 7 दिवस त्यांची व्याधी बरी झाली. 7 दिवसांनी त्यांनी स्वामींची आज्ञा घेतली आणि ते ममदाबादला परत निघाले. स्वामी समर्थांच्या निष्ठावंत सेवेकऱ्यांपैकी श्रीपाद भट्ट नावाचे एक सेवेकरी होते. स्वामी नेहमी श्रीपाद भटांना लठ्ठ्या म्हणून प्रेमाने हाक मारीत. स्वामी एकदा आपल्या निवडक सेवेकऱ्यांबरोबर चंद्रभागेच्या तीरावरल्या मनूर गावी गेले होते. खूप पाऊस पडल्यामुळे नदीला महापूर आला होता. दुपारच्या वेळेला चोळप्पा स्वामींना म्हणू लागला की स्वामी, गावात भोजनाची काहीच व्यवस्था नाही, आम्ही काय करावे. तेव्हा स्वामी समर्थ चोळप्पाला म्हणाले, चोळप्पा, नदीच्या पलीकडे आपल्याला जायचे होते. तेथे भोजनाची व्यवस्था केलेली होती, परंतु नदीला तर पूर आलेला आहे. नौकेने जायचे म्हटले तर त्या सर्व नौका पलीकडच्या किनाऱ्यावर आहेत. पलीकडे जाऊन कोण नौका आणेल. चोळप्पा म्हणू लागला, स्वामी, या पुरात पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन नौका आणायच्या तर आपल्यापाशी काहीही साधन नाही.
आणि या महापुरात उडी कोण टाकणार? स्वामी चोळप्पाला मध्येच अडवत म्हणाले, अरे आमचा हा प्राणप्रिय लठ्ठ्या आहे ना. स्वामींनी लठ्ठ्याला हाक मारली आणि श्रीपाद भटांनी धोतराचा काचा मारून पुरात बेधडक उडी मारली. स्वामी लठ्ठ्याकडे प्रेमाने पाहत होते. श्रीपाद भट वेगाने पलीकडच्या किनाऱ्यावर पोहत जात होता. लठ्ठ्या महापुरात पोहत असताना चोळप्पा मात्र स्वामींना वारंवार विनंती करीत होता की स्वामी श्रीपाद भटाचे रक्षण करा. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे चोळ्या, श्रीपाद भट बुडेल कसा? काही क्षणात तो नौका घेऊन येईल. श्रीपाद भट पोहत असताना स्वामींचे सतत स्मरण करीत होता. एका मगरीने त्याचा पाय धरला तेव्हा स्वामींनी किनाऱ्यावर आपला उजवा पाय एवढ्या जोरात हलवला की तिकडे पाण्यातल्या मगरीने श्रीपाद भटाचा पाय तात्काळ सोडला. काही क्षणात श्रीपाद भट नौका घेऊन स्वामींपाशी आला. तो खूप दमला होता. स्वामींनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. श्रीपाद भट एकदम प्रसन्न झाला. स्वामी नौकेत बसले. श्रीपाद भटाने वल्ली हातात घेतली. स्वामी सेवेकऱ्यांसहित महापुरातून निघाले. नदीच्या मध्यावर मगाची मगर होती आली. तिने स्वामींना अभिवादन केले. पाठीमागील शेपटी हवेत उडवली. स्वामींनी हात उंचावून मगरीला आशीर्वाद दिले. म्हणाले, काही क्षणात तू मुक्त होशील. नौका पुढे निघाली. मगर नौकेच्या पाठीमागून निघाली. नौका पलीकडल्या किनाऱ्यावर पोहोचली आणि मगरीने स्वामींच्या साक्षीने प्राण सोडला. स्वामींनी मगरीला पाण्यात सोडून दिले. श्रीपाद भटाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव होते. सत्ययुगात श्रीरामाचा तो नावाडी होता याची जाणीव स्वामींनी त्याला करून दिली. स्वामी श्रीपाद भटाला म्हणाले, अरे लठ्ठ्या, मगरीने तुझा पाय धरला तेव्हा तुला काय वाटले रे? श्रीपाद भट म्हणाला, स्वामी, आपण माझ्याबरोबर होता. मला कसली भीती वाटत नव्हती. आपणच माझा मृत्यू टाळला. महापुरातून स्वामींची नौका श्रीपाद भटाने वल्ली मारत पलीकडच्या किनाऱ्यावर नेली. हा गावच्या चर्चेचा विषय झाला होता. स्वामी गावात आल्यावर त्यांच्या भोवती माणसे जमा झाली. लोकांनी स्वामींची पूजा केली. गावचा पाटील स्वामींपाशी आला आणि त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्याच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तो हमसून रडत होता. स्वामींनी पाटलाला प्रेमाने हाक मारली तेव्हा पाटलाने स्वामींकडे पाहिले. स्वामी म्हणाले, काळजी करू नकोस. काय झाले ते तू मला सांग. स्वामींच्या मधुर आणि आश्वासक शब्दांची पाटलाला ओढ वाटली. तो म्हणाला, स्वामी, माझा मुलगा हनुमंत महामारीने खूप आजारी आहे. मरणाच्या दारात तडफडतो आहे. त्याचे प्राण आपण वाचवलेत तर वंशाचा दिवा विझणार नाही. स्वामी, आपण माझ्या घरी चालावे अशी मी विनंती करतो. पाटलाची दयनीय अवस्था पाहून स्वामींनी त्याची विनंती मान्य केली आणि स्वामी पाटलाच्या घरी गेले. स्वामी घरी गेले तेव्हा घरच्या लोकांनी रडून रडून आकांत मांडला होता. स्वामी मुलापाशी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुलगा शेवटचे आचके देतो आहे. स्वामींभोवती घरची माणसे गोळा झाली आणि जोरजोराने रडू लागली. तेव्हा स्वामी म्हणाले, मुलाला कोण निरोप द्यायला आला आहे ते मला ठाऊक आहे. काळजी करू नका. कडुलिंबाचा पाला आणा. पाटील धावत बाहेर गेला आणि त्याने कडुलिंबाचा पाला आणला. स्वामींनी मुलाच्या अंगाला कडुलिंबाचा पाला लावला आणि स्वतः कडुलिंबाच्या पाल्याचा रस काढून मुलाच्या मुखात घातला. त्या क्षणी एक आश्चर्य घडले. मुलाने डोळे उघडले. त्याची हालचाल झाली. मृत झालेला मुलगा जिवंत झाला होता. पाटलाला खूप आनंद झाला. मुलगा जिवंत झाला. त्यावेळेला बाहेर एक कोंबडीचे पिल्लू बोक्याने पकडले आणि ठार मारले. मृत्यूदेवता रिकाम्या हाताने परत गेली नव्हती. पाटील स्वामींच्या पाया पडला. म्हणू लागला, स्वामी, माझ्यावर तुमचे खूप उपकार आहेत. स्वामी, गावात महामारीची साथ आली आहे. रोज 5-10 माणसे मरतात. सर्वांचेच प्राण वाचावेत असे वाटते. स्वामींनी महामारीची साथ नष्ट केली आणि स्वामी पुन्हा अक्कलकोटला जायला निघाले. गावातल्या लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. स्वामींनी श्रीपाद भटाला सांगितले, लठ्ठ्या, नौका तयार कर. आपण परत निघालो आहोत. स्वामी नौकेत बसले तेव्हा सारा गाव नदीच्या काठावर जमा झाला होता. तर मंडळी, पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.